नमस्कार, मी अनथा। आज आपल्यासमोर एक वेगळाच विषय घेऊन आले आणि तो विषय म्हणजे थिअरी ऑफ रिझल्ट्स। आता थिअरी ऑफ रिझल्ट्स या विषयातच एक खूप मोठा प्रश्न दडलेला आहे। गेली 15 ते 20 वर्ष मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले, पर्टिक्युलरली कोचिंग, ट्रेनिंग, EFT, NLP, योगा, इन्स्ट्रक्शन थेरपी। पण हे सगळं करत असताना लोकांकडनं सातत्याने जो माझ्याकडे प्रश्न येत गेला तो असा होता की काही जणांना रिझल्ट्स हे पटकन मिळतात, अगदी सहजरित्या मिळतात, तर काही जण अनेक वर्ष सांगितलेली गोष्ट करतात पण रिझल्ट यायला वेळ लागतो। तर हे असं का? इनफॅक्ट हे स्वतः मी पण जाणवलं की काही लोकांना अगदी असं आपण सांगतो आणि काहीही माहिती नसताना ते जस्ट गो अहेड अँड गेट द रिझल्ट्स। तर ह्याच विषयाला धरून आजचा हा पहिला सेशन, मी पहिला सेशन ह्याकरता म्हणते की हा जो क्वेश्चन मी आता थोड्या वेळापूर्वी तुमच्या समोर मांडला की काही लोकांना एखाद्या गोष्टीचे किंवा एखाद्या थेरपीचे रिझल्ट्स ताबडतोब मिळतात, व्हेअरएज काही लोकांना ते रिझल्ट्स मिळायला थोडा एक्स्ट्रा वेळ लागतो। ह्यामागे अनेक पैलू मला दिसून आले आणि त्यामधला पहिला पैलू आज आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि त्या पैलूचं नाव मी दिलेलं आहे थिअरी ऑफ ऑटोमोड। आता ही थिअरी ऑफ ऑटोमोड म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेणार आहोत। तुम्हाला सुरुवातीला मी 2 सोपी एक्झाम्पल्स सांगते जी अगदी आपल्या दैनंदिन व्यवहारातली आहेत किंवा लहानपणापासून आतापर्यंत आपण मोठे होताना आपण स्वतः अनुभवली आहेत किंवा आपण दुसऱ्यांबरोबरही ती अनुभवता आपल्याला आलेली आहेत। जे आज काही 35, 40, 50च्या घरातली माणसं आहेत त्यांनी आपल्या मुलांबरोबरही हे अनुभवलेलं असेल। तर असेच काही सिम्पल्सच्या उदाहरणातून आपण पुढे जाणार आहोत। ऑफकोर्स आपला टॉपिक हा स्पिरिच्युअल थेरपीज किंवा अभ्यास ह्या रिलेटेड ह्याची फायनल उत्तरं मिळतील आपल्याला। पण सुरुवातीला आपण एक आपली रोजची एक्झाम्पल्स बघूया आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तर अगदी 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 आपल्यातल्या प्रत्येकाने अनुभवलेलं आहे। तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्हाला आठवत असेल की आई किंवा बाबा किंवा घरातले आजी आजोबा तुम्हाला अगदी हलवून उठवलं असेल। बरं, उठवलं ते उठवलं, त्यानंतर दात घासा, नंतर इतर नित्यकर्म करा, आंघोळ नियमितपणे करा, अगदी रोजच्या रोज आंघोळ करायची। मग ती आंघोळ करताना साबण लावायचा, अमुक एक गोष्ट करायची, या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय लावली आणि हे करत असताना आपल्याला ह्या गोष्टीतल्या अनेक गोष्टी अजिबात आवडायच्या नाही। तर एक वेळेला तर आपल्यातले अनेक जण बाथरूममध्ये जाऊन झोपा काढल्या असतील किंवा अनेकांनी आज जाऊन मस्तपैकी दात घासायच्या ऐवजी काय 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 त्याचं केलं असेल ते ज्याचं त्यालाच ठाऊक। काहींनी तर ती पेस्ट अशीच नळाखाली धुवून टाकली असेल, दात घासायचा कंटाळा। आपल्यातल्या अशा अनेकांनी अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत। बरं, आपण आपल्या मुलांकडनं जेव्हा करून घेतल्या तर जे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे थोडेसे मोठे आहेत त्यांना अगदी आपलं लहानपण आठवायची गरज नाही। तर आपण जेव्हा मोठे होत होतो किंवा आपल्या लहान मुलांनी पण हेच असे कार्यक्रम केलेत, पण तरीही आपण नियमितपणे या गोष्टी करत गेलो किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याकडनं करून घेतल्या आणि आज कालांतराने जसं जसं आपण मोठे होत गेलो तसं आपण एक गोष्ट अनुभवली, ती म्हणजे की ह्या गोष्टी आपल्याला आता सांगाव्या लागत नाही। आपण गादीतून उठल्यावरती या नित्यनियमांची सुरुवात होते ती अगदी आंघोळ करून जिथपर्यंत आपला प्रोसेस चालू असतो रोजच्या नियमाचा, ती दिनचर्येचा भाग झाल्यासारखं उठल्यापासून ती कामं पूर्ण होईपर्यंत आपण अगदी स्मूथली करतो। अगदी कोणाला काही सांगावं लागत नाही किंवा आपल्या टूथब्रशऐवजी दुसऱ्याचा टूथब्रश वापरला जात नाही किंवा अन्य काही होत नाही, सगळं अगदी स्मूथली चालू असतं। ह्याच एक छोटासा एक्झाम्पल आहे थिअरी ऑफ ऑटोमोड। ह्या गोष्टी आता ऑटोमॅटिकली घडतात आणि सहजरित्या घडतात, बिनचूक घडतात। पुढे आपण मोठे झालो, शाळेत जायला लागलो, त्याहून मोठे झालो कॉलेज, मग आज आपल्यातले काही जण नोकरी करतायत किंवा जो काय तो व्यवसाय करतायत। हळूहळू ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग झाला। आता हा भाग का झाला किंवा हा गोष्टी आपण सतत आणि सहजरित्या कसे काय करतोय, त्याचं सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली सगळी माणसं थोडं बहुत इकडे तिकडे अगदी हेच करत असतात। दुसरी गोष्ट,
ज्यावेळी आपण ह्या गोष्टी करायला शिकलो, म्हणजे अगदी आपण लहान असल्यापासून ते आज आपण 9:36ची ट्रेन पकडायची असो किंवा संध्याकाळी येताना 6-6:30ची ट्रेन पकडायची असो, त्या टायमाला आपण योग्य वेळी पोहोचतो. हे का पोहोचतो तर आपल्याला ह्याला पर्याय नाहीये. जर आपण ह्यातलं काही इकडे तिकडे केलं तर आपल्यालाही माहिती आहे की आपले बरेच टाइम टेबल्स बिघडतात. आता लहानपणी तुम्ही म्हणाल पर्याय का नाही, तर लहानपणी आई वडील बसलेले असायचे हातामध्ये दांडुका घेऊन. आपल्याला कंपल्सरीरित्या घरातल्यांनी सवयी लावल्या, त्यामुळे त्यावेळी ही दिनचर्या फॉलो करण्याला आपल्याला ऑप्शन नव्हतं. आणि कळत नकळत जे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की इट ऑटोमॅटिकली स्टार्टेड बिकमिंग युअर डेली रुटीन. आता आपल्याला कोणाला सांगावं लागत नाही. म्हणजेच काय तर ह्या गोष्टी आपण ऑटो मोडवर करतो. अगदी आपल्याला स्वतःलाही सांगावं लागत नाही की आता तू गादीतून उठलायस, जाऊन दात घास, आंघोळीचं पाणी सोड किंवा व्हॉट एव्हर इट इज. ह्या ऑटोमॅटिकली आपल्या हातातून सहज घडत जातात. अँड हेन्स दिस इज कॉल्ड द ऑटो मोड ऑफ अवर लाईफ. हे ऑटो मोडचं बटन आपण नकळत स्विच ऑन केलेलं आहे आणि आपलं आयुष्य तसं चाललेलं आहे. आणि म्हणून हे करताना आपल्याला कोणतेही स्पेशल कष्ट घ्यावे लागत नाही. हे सहज घडत असतं. या घडण्याला एक सहजता आली. आपण एक दुसरं उदाहरण बघूया. हे उदाहरण फार गमतीशीर आहे. आपण लहान असताना कधी आजारी पडलो? नक्कीच पडलो. त्यावेळी आपल्या घरातले आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. डॉक्टरकडे नेलं की ते डॉक्टर जे काय तपासायचे वगैरे ते सगळं आपल्याला आवडायचं, त्यांच्यावर गप्पा मारायला आवडायचं. पण ज्यावेळी ती कडू औषधं घ्यायची वेळेची, त्यावेळेला काय व्हायचं? कोणी नाक दाबायचं, कोणी वेडेवाकडे चेहरे करायचे, तर कोणी अन्य काही करायचं. म्हणजे अन्य काही मध्ये जर म्हटलं तर मी अशाही गमती जमती बघितल्यात, ऐकल्यात की मुलं औषधं खिडकीतनं बाहेर फेकून देतात, औषध घेतल्याबरोबर लगेच उलटी काढून टाकतात. अशा अनेक गोष्टी माणसांनी केल्या आणि ती औषधं फेकून दिली. कारण लहान असताना ते औषध घेतल्याने आपल्याला बरं वाटतंय किंवा ते औषध घेणं आपल्यासाठी त्यावेळेला गरजेचं आहे, फायद्याचं आहे, याची आपल्याला जाणीव नसायची. पण जसजसे आपण मोठे झालो, आपल्याला औषध आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जायचं असतं, औषध घ्यायचं असतं, या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळायला लागला. आणि इम्पॉर्टन्स कळल्यामुळे आपण स्वतःहून आजच्या डेटला जर आपण बघितलं तर एखादा डायबेटिक्स पेशंट असेल किंवा बीपीचा पेशंट असेल तर ते लोकांना सांगावं लागत नाही की बाबा ह्यावेळी गोळी घ्या, जेवायच्या आधी अमुक एक गोष्ट घ्या, जेवल्यानंतर अमुक घ्या. ते स्वतःहून त्या गोष्टी करत जातात. ऑटोमॅटिकली त्या घडतात त्यांच्या हातून. सुरुवातीला मे बी त्यांच्यातही वरखाली झालं असेल, नाही असं नाही, पण एक लेवल येते की ज्यानंतर माणूस ह्या गोष्टी स्वतःहून करतात, कारण त्याचे त्यांना फायदे दिसायला लागतात. फायदे स्वतःला दिसतात ते दिसतात. कुठेतरी एक आतमध्ये त्यांनी ही गोष्ट जाणवलेली असते की जे लोक नियमितपणे घेतात त्यांचा त्रास ऍटलिस्ट होत नाही. म्हणजे त्यांचा त्रास चुकवण्याकरता ऑटोमॅटिकली ते एका ऑटो मोडमध्ये या औषधांना स्वतःच्या आयुष्याचा भाग बनवतात असंही म्हणू शकतो. ऑफकोर्स हे काही खूप चांगलं लक्षण असं नाही, पण इट इज अ पार्ट ऑफ देअर लाईफ. पण मुद्दा इथे हा आहे की डॉक्टर ही न आवडणारी गोष्ट सुद्धा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की अतिशय आपल्याला त्रासदायक झालेली गोष्ट सुद्धा आपल्या आयुष्याचा आज गरज जेव्हा असते तेव्हा ऑटो मोडमध्ये आपण तिचा सिस्टमॅटिकली वापर करतो. आता मगासपासून मी 2 उदाहरणं दिली जी आपल्या दैनंदिन लाईफमधली आहेत. आता ही उदाहरणातून आपल्याला कॉमन गोष्टी काय दिसल्या किंवा काय असं होतं की ज्यामुळे आपले आयुष्य या गोष्टींमध्ये किंवा या उदाहरणांमध्ये आपल्याला ऑटो मोडवरती जाताना दिसलं. तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ह्या गोष्टींची सवय लागली किंवा सवय लावावी लागली त्यावेळेला आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नव्हता आणि ऑटोमॅटिकली ऑन कंपल्सरी बेसिस आपण हे करू लागलो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी ती म्हणजे ज्यावेळी आपण हे करत गेलो त्यावेळेला आपल्याला त्याचे हळूवारपणे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू लागले. जसं फॉर एक्झाम्पल आंघोळ केली, दात घासलं तर एक फ्रेशनेस जाणवला किंवा डॉक्टरकडे ज्यावेळेला गेलो आपण आजारी पडलो होतो त्यावेळेला औषधं घेतल्यावरती आपल्याला थोडीशी ताकद आली, बरं वाटायला लागलं.
तर हे जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत ते आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये दिसू लागले आणि म्हणून ते आपण नियमितपणे फॉलो करत गेलो. अजून एक महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा असा आहे, तो म्हणजे जेव्हा या दोन्ही गोष्टी किंवा इतरही अन्य गोष्टी आपण करत असतो त्या आपण तेव्हा पूर्ण कॉन्फिडन्सली करतो जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक त्या गोष्टी करत असतात. हे मी इथे स्पेसिफाय करते कारण बरेचदा जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की योगा करा, सकाळी उठून धावायला जा, तर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचं तसं काही नसेल तर त्यांना ते करताना ऑड वाटतं थोडंसं, किंवा घरात कसं करायचं, हे अमुक आहे तमुक आहे. पण तेच जर घरामध्ये तसं वातावरण असेल तर गोष्टी करणं सोपं होतं कारण सगळेच जण तेच करत असतात. आणि म्हणून हा एक खूप मोठा भाग आहे याच्यामध्ये की आपल्याला जे दिसत असतं आजूबाजूचे लोक करताना ते आपण सहजरित्या एक्सेप्ट करतो, सहजरित्या लोकांना मिळणारे रिझल्ट्स घ्यायला आपण तयार होतो. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला कोणीही कोणतंही काम सांगितलं की आपल्याला जसजसा हा आपला सो कॉल्ड इंटेलिजन्स वाढत जातो तसा एक महत्वाचा क्वेश्चन आपल्या मनात पॉपअप व्हायला लागतो. आणि तो पॉपअप होणारा क्वेश्चन असा असतो, का, हे का, मी का, व्हाय. आणि ह्या व्हायचं जेव्हा सॅटिस्फिकेशन होतं, या व्हायला जेव्हा आपण तृप्त करतो, शांत करतो, किंवा ह्या व्हायचं उत्तर जेव्हा आपल्याला रिझल्ट्समध्ये दिसून येतं तेव्हा आपण ती गोष्ट करायला मुळातच तयार होतो. आता मी हे बोलताना एक गोष्ट बोलली ती म्हणजे जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसतात त्याच्या खाली मी अक्षरशः अंडरलाईन करेन, कारण पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला असेही मिळणार होते तसेही मिळणार होते, पण ज्यावेळी ते दिसतात ते सुद्धा तुम्ही स्वतः केलेल्या काही कृतींवर किंवा इतर कोणीतरी काहीतरी केलेल्या ऍक्शन्सवर जेव्हा रिझल्ट्स दिसतात त्यावेळी आपण स्वतः करायला आपला माइंड आपल्याला बेसिकली सपोर्ट करतो आणि त्याच्यावर आपली थोडीशी एक बिलीफ सिस्टीम वाढते. एक कॉमन म्हण आहे की म्हणजे जो दिखत है वो बिकत है, किंवा जे दिसतं ते विकलं जातं. आणि तसंच काहीसं हे आहे, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट दिसतो तेव्हा आपण ती गोष्ट करायला तयार होतो, किंवा आपण एखादी गोष्ट तयार होतोही करायला. म्हणजे आपल्याला बाबा एखादे, मी म्हणेन भरपूर काही मोठं जाड्या माणसाला बारीक व्हायचं, आपल्याला तेव्हा दिसत नसतं की आपण बारीक झालेलो आहे, आपल्याला आपण काय दिसत असतो तर आपण जाड होतो. आणि मग अशा वेळेला बारीक व्हायचंय हा थॉट जरी आपल्या मनात असलं तरी आपल्याला आपण बारीक झालेलो दिसत नाही. पण तेच जर कोणीतरी दुसऱ्याने स्वतःला एका पर्टिक्युलर थेरपी वापरून बारीक झालेलं आपण बघितलं, एकीला बघितलं, दोघींना बघितलं, तिघींना बघितलं, तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की अरे हे काहीतरी आहे जे लोक करतायत आणि त्याचा रिझल्ट दिसतो. आणि देन वी डू इट अँड नॅचरली सम ऑफ द अदर डे वी विल गेट द रिझल्ट्स. ऑफकोर्स याच्याकरता आपले इनपुट्स आणि आउटपुट्स हे कसे जातात हेही तितकंच महत्वाचा भाग असतो, पण वन ऑफ द अदर डे वी गेट द रिझल्ट्स. बरं, हे केल्याने काय होतं तर आपण तरोताजगी फील करतो, आंघोळ केल्यावर एक फ्रेशनेस येतो, किंवा औषधं घेतल्यावर एक ताकद येते आणि आपल्याला पुन्हा आपलं आयुष्य चालू करण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होते. आणि याने बेसिकली आपल्या बिलीफ सिस्टीमवर किंवा सबकॉन्शियस माइंडवर एक असा परिणाम होतो की ज्यामुळे वी स्टार्ट फिलिंग दॅट दिस इज व्हॉट इज राईट अँड दिस इज व्हॉट इज ओके फॉर माय लाईफ. आपण आता ही उदाहरणं बघितली आणि जे काय मगासपासून मी बोलते त्यातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की आपण टॉपिक सुरू केला होता तो एक निगेटिव्ह टॉपिक होता. तो म्हणजे की असं का होतं की काही जणांना इन्स्टंटली रिझल्ट्स मिळतात तर काही जणांना रिझल्ट्स मिळायला काही एक्स्ट्रा टाइम लागतो किंवा एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. ते ह्याच्या मागे काही सिस्टमॅटिक कारणं आहेत ज्याचा मी गेल्या काही वर्षात अभ्यास केला आणि ते तुमच्या समोर मांडले आणि बघा तुम्हाला पटतंय का. आता मगासपासून आपण जे डिस्कस केलं त्यामधून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या अंगवळणी पडलेल्या ह्या सवयींना एक काही स्पेसिफिक बेस होता आणि तेच कन्क्लुजन्स आज आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली या कन्क्लुजन्समध्ये आपल्याला काय घेता येण्यासारखं आहे किंवा काय आपण समजून शकतो. आणि त्याचा आपण मग आपला टॉपिकच मुळात असा आहे की थिअरी ऑफ रिझल्ट्स.
तर त्याचा आपण कुठल्याही प्रकारचे रिझल्ट मिळवण्याकरता कसा प्रत्यक्षात वापर करू शकतो. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सकाळची आपली दिनचर्या असो किंवा डॉक्टरांची औषध असो किंवा अन्य काही असो, हे जर आपण नियमित वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने घेतलं तर आपल्याला बरं वाटतं. सिंपल शब्दात बोलायचं तर वी फील गुड. सेकंड आणि महत्वाचा मुद्दा, कन्सिस्टन्सी इन एफर्ट्स. या दोन्ही गोष्टी सुरुवातीला आपण नाकारतेपणे केल्या असं मी म्हणेन, पण कन्सिस्टंटली करत गेलो, वर्षानुवर्ष त्याची सवय आपल्या शरीराला, मनाला आणि बिलीफ सिस्टीमला झाली आणि मग कालांतराने ह्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला मिळाले. तिसरा असा मुद्दा की आपल्या आजूबाजूला असलेली सर्व मंडळी ह्या गोष्टी करतात आणि त्यांनाही त्याचे पॉझिटिव्ह आउटपुट्स मिळतात. बरं, यातून नुकसान असं काहीच नाही. आणि मग अशीच म्हटल्याप्रमाणे केल्यावर ज्या वेळेला रिझल्ट दिसू लागतात तेव्हा आपल्या आतमधला तो का, वाय ह्याची कुठेतरी पूर्तता होते, शांती होते, तो तृप्त होतो आणि मग ऑटोमॅटिकली instead of resisting to the system, instead of resisting to a particular way of life, we start accepting it in a right direction. मग ज्यावेळी आपण एखादा स्पिरिच्युअल कोर्स करतो, मेडिटेशन करतो, योगा करतो, ॲफर्मेशन थेरपीचा यूज करतो किंवा एखादा सेट केलेला अभ्यासाचा किंवा इतर कोणताही गोल पुरा करायच्या मार्गावर चालतो, त्यावेळी आपण खरोखरच ह्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो का हे आपण पाहूया. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर मी असं म्हणेन की आपण खरंच ह्या गोष्टींना उघड्या डोळ्यांनी पाहतो का. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपण स्वतःसाठी, अंडरलाईन स्वतःसाठी स्पेसिफिक टाइम काढतो का. बरं, दुसरा मुद्दा असा येतो की बरं टाइम तर काढला, पण काय आपण नियमित त्या टाइमावरती त्या गोष्टी करतो का. आज केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं. इट इज लाईक समबडी टोल्ड मी की आम्ही 1 जानेवारीला दरवर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक शेड्यूल बनवतो, आमच्या वर्षाचा गोल सेट करतो, स्मॉल टर्म, लॉंग टर्म सगळे गोल्स करतो, पण वर्षाच्या एंडला आम्ही तिथपर्यंत नसतो. 15 दिवस, महिनाभरात असं काही घडतं की वी जस्ट लीव इट. तर असंच काहीसं आपल्या बरोबर घडतंय का ह्यावर एक नजर टाका. बरं, तिसरा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की आपण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला आपण बघतो की आपली बॉडी साथ देत नाही, त्यानंतर आपलं लक्ष लागत नाही, एकाग्रता होत नाही. पर्टिक्युलरली मेडिटेशनच्या बाबतीत जर आपण सांगितलं की आपल्याला थॉटलेस व्हायचं तर नेमका त्याच वेळेला दुनियेतले सगळे थॉट्स जणू असे एकत्रितरित्या फटाफट फटाफट आपल्या डोक्यामध्ये येऊ लागतात. पण आर वी रिअली कन्सिस्टंट टू वर्क ऑन इट. रिझल्ट्स पॉझिटिव्ह येईपर्यंत आपण कन्सिस्टंट प्रयत्न करतो का, हा यातला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता काही जण म्हणतील की आमच्या घरामध्ये असं काही बॅकग्राऊंड नाहीये या गोष्टी करण्याचं किंवा मेडिटेशन करणं, ॲफर्मेशन करणं. आमच्याकडे काही वेगळी सिस्टीम आहे किंवा काही जणांकडे कोणती सिस्टीमच नाहीये, असेही काही लोक असतात. मग हे आम्ही करायला लागल्यानंतर आम्हाला घरातले वेड्यात काढतात आणि त्यामुळे आउटपुट दिसण्याआधीच आम्ही थांबून जातो किंवा 4 दिवस केल्यावर काही दिसलं नाही, काही हालचाल बदल घडला नाही की आम्हाला घरातले बोचतात. हा शब्द मी मुद्दामून उच्चारला इथे, कारण घरातले अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी कमेंट करतात, काहीतरी तुमच्यावरती हसतात, तर तुमची टिंगल उडवतात, खिल्ली उडवतात, ज्यामुळे तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे नको जाऊ देत, हे ऐकण्यापेक्षा न केलेलं बरं. अँड दॅट इज द टाइम यू जस्ट गिव्ह ऑफ इन्स्टेड ऑफ गोईंग अहेड विथ द रिझल्ट्स. मग अशा वेळेला ज्या लोकांना ऑलरेडी रिझल्ट्स आले किंवा ज्या लोकांना ह्या गोष्टी करून यश मिळालंय, स्वतःमध्ये बदल घडवता आलाय आणि स्वतःला जे हवंय आयुष्यात ते अचीव्ह करता आलं, अशा पॉझिटिव्ह लोकांपर्यंत तुम्ही पोचता का किंवा अशा पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करता का किंवा त्यांना असं कधी विचारण्याचा तरी प्रयत्न केलात का की बाबा तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्या गोष्टीची
त्यावेळेला तुम्हाला घरामध्ये काय रिॲक्शन झाल्या होत्या. यात मी एक छोटंसं उदाहरण देईन. ते असं आहे की माझ्या ओळखीची एक बाई आहे, अगदी नात्यातल्या म्हटलं तरी इट इज अ राईट वर्ड, कारण ह्यांची स्टोरी मी घरातून ऐकत आली आहे म्हणून मला माहिती आहे. त्या साधारणपणे एक वयाच्या 30-35च्या दरम्यान होत्या, ज्यावेळेला त्यांच्या सासूबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही रेग्युलर योगा करा. सासूने मुळातच सुनेला सांगितलं, म्हणजे मुळात पहिला 36चा आकडा सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सांगितलं काय, तर योगा करायला. तर योगा का सांगितला होता, तर त्या बाईंना अस्थम्याचा त्रास होता आणि योगा केल्याने अस्थम्यावरती त्या कंट्रोल आणू शकत होत्या, स्वतःची फिजिकल बॉडी मेंटेन करू शकत होत्या. आणि ह्या गोष्टीचा सासूबाईंना अनुभव होता. त्यांच्या घरात काही जणांना असे त्रास होते जे त्यांनी योगाच्या आणि रेग्युलर ज्याला आपण म्हणू शकतो प्राणायाम वगैरे हे करून कंट्रोलमध्ये आणलेलं होतं. सुनबाई सासूबाईंनी म्हटलं म्हणून सुरुवातीच्या, आता त्या काळातल्या सुनबाई, आज या सुनबाई जवळजवळ आहेत 70च्या घरातल्या, त्या काळातल्या सुनबाई सासूबाईंनी म्हटलं म्हणून योगाच्या क्लासला सुरुवात केली. त्यांनी म्हटलं म्हणून या सुनबाई योगाच्या क्लासला जायला लागल्या. सासूबाईंनीच त्यांना एक क्लास इंट्रोड्यूस केला, तिथे त्या गेल्या. सुरुवातीचे काही दिवस खूप चांगले गेले. आता योगा म्हटलं किंवा फिजिकल आसनं म्हटलं, प्राणायाम म्हटलं की आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करताना सुरुवातीला बॉडी सवय नसल्यामुळे रिजेक्ट करते किंवा आपल्याला एक थोडासा थकवा पण जाणवतो. आणि हे असंच सुरू झालेलं होतं. आणि नेमका त्याच वेळी ह्या सुनबाई 1-2 दिवसाकरता आपल्या माहेरी जातात आणि तिथे गेल्यावर त्यांना त्यांचे भाऊ बहिणी इतर लोक सांगतात, अरे ह्या सगळ्यांनी काय होतं, औषधं घे बरं वाटेल. आणि सासरी परत आलेल्या सुनबाई हळूवारपणे ते क्लासला सोडून देतात, योगा बंद करतात आणि पुन्हा आपले मेडिसिन्सवरती जातात आणि रेग्युलर बेसिसवरती ती औषधं चालू घेतात. आज वयाच्या 70व्या वर्षी या बाई अजूनही औषधावर जगतात. तर इथे मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट दिसत नसतो किंवा ज्या वेळेला आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा हे पॉझिटिव्ह करावं लागतं किंवा आजूबाजूला असलेल्या मंडळींना आपल्याला ही गोष्ट पटवून थोडीशी द्यावी लागते की इट विल वन ऑर द अदर डे गिव्ह अस पॉझिटिव्ह रिझल्ट्स. तरच आपला मार्ग सोपा होतो या गोष्टी करण्याकरता. बरं, तुम्ही असं कधी बघितलंय का की योगा केला, मेडिटेशन केलं किंवा काही पॉझिटिव्ह अफर्मेशन केलं त्यामुळे कोणाचं काही नुकसान झालंय? नक्कीच नाही. म्हणजे माझ्या तरी आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या अनुभवात असं मला कुठे दिसलं नाही की असं काही केल्याने कुठे नुकसान झालं. मग जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे नुकसान होत नाही तर तेव्हा ती गोष्ट करून बघायला आपल्याला नक्कीच काही जात नाही. अँड सो वी कॅन ऑलवेज गिव्ह इट अ ट्राय. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे केलेल्या गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला रिझल्ट्स देतात त्यावेळेला तुमच्या आतला का, व्हाय हा तृप्त होतो. जे मी मगाचपासून सांगत आली, सुरुवातीला आपल्याला जरी एखादी गोष्ट रिझल्ट देत नसेल तरी ज्यावेळेला आपण नितांत ती करत राहतो नित्य नियमाने योग्य वेळेवर, म्हणजे मी तर म्हणेन की ज्यावेळेला अख्खं जग झोपलंय त्यावेळेला उठून जर तुम्ही अशा गोष्टींना आपले इम्प्लिमेंटेशन कराल तर एक तर बोलणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि तुम्हाला करताना अनडिस्टर्बली तुम्ही त्या गोष्टी करू शकाल. शिवाय वातावरणात शांतता असेल ना, गाड्यांचा आवाज, आज ते मुंबईमधले ऐकणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की गाड्यांचा आवाज चालू होतो, सकाळी 5 वाजले नाही तर डिस्टर्बन्स सुरू होतो. तर जितक्या लवकर तुम्ही उठून तुमचा सगळ्या गोष्टी, मग ते मेडिटेशन असो किंवा सकाळी 10वीची मुलं असतील, 12वीची मुलं असतील तर उठून अभ्यास करणं असो किंवा आपल्या गोलसाठी काही अफर्मेशन करणं, मॅनिफेस्टेशन्स करणं असो तर ते असो, त्या गोष्टी आपण जितक्या सकाळी उठून स्वतःला मी टाइम देऊन करू तेवढे आपल्याला त्याचे रिझल्ट्स अगदी इझिली मिळतील. आणि हे मी स्वतः करून पाहिले म्हणून मी तुम्हाला सांगते की आज मगाशी म्हटल्याप्रमाणे हे काही एका दिवसात आलेले आउटपुट्स नाही आहेत, तर ही माझे अनेक वर्षांचा स्वतः घेतलेले अनुभव, मी अनेकांना दिलेल्या थेरपीजमधून त्यांना मिळालेले अनुभव, ह्याच्या जीवावर आज मी हे बोलते की थिअरी ऑफ रिझल्ट्सचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पार्ट आहे. दॅट इज तुम्हाला तुमच्या आयुष्याला ऑटो मोडवर नेणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रिझल्ट हवेत का, ज्या गोष्टीला आपल्याला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवायचा आहे
त्यावेळेला इट इज व्हेरी मच नेसेसरी की आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे. दुसरी गोष्ट, रिझल्ट येईपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू, मी 100% गॅरंटी देते की आज ना उद्या तुम्हाला रिझल्ट्स हे दिसतील. आता आम्ही अजून एक फॉर्म्युला सांगतो, दॅट इज 21/90. ज्यावेळेला तुम्ही 90 दिवस ही गोष्ट करता त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट 100% दिसणार. आणि 21 जे आहे त्याच्यामध्ये म्हणायचा असा उद्देश आहे की 21 दिवस जेव्हा तुम्ही नियमित सेम टाइम सेम थिंग करता, तेव्हा 22व्या दिवशी नैसर्गिकरित्या तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्याकडनं ती गोष्ट त्याच वेळी करून घेतं. मग तुम्ही जर 5 वाजता उठायची सवय लावायची असेल तर रोज जर 21 दिवस 5 वाजता उठला तर 22व्या दिवशी तुम्हाला गजराची पण गरज लागणार नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही उठाल अँड द थिंग्स विल हॅपन. थोडक्यात काय, तर आजचं सेशन मी हे सांगून कन्क्लूड करेन की ज्या वेळेला तुम्ही नियमितपणे मेडिटेशन असो, गोल सेटिंग असो, ॲफर्मेशन असो, योगा असो किंवा अन्य काही असो नियमितपणे कराल, तेव्हा ऑटो मोडवर सहजतेने तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतील. बरं, आता मी आधीच सगळ्यात सुरुवातीला म्हटलं की मला सापडलेल्या पैलूंपैकी थिअरी ऑफ ऑटो मोड हा थिअरी ऑफ रिझल्ट्समधला एक छोटासा पैलू आहे. तर ह्या सेशनमध्ये आपण जरी थिअरी ऑफ ऑटो मोडवर डिस्कस केलं तरी ह्यानंतरच्या सेशन्समध्ये आपण अशा अनेक काही गोष्टींबद्दल अजून उलगडा करणार आहोत की रिझल्ट्स मिळण्यामागे अजून कोणकोणती कारणं असतील आणि कोणकोणत्या कारणांमध्ये तुम्ही स्वतः लॅक होत असाल की ज्यामुळे मे बी पॉसिबली तुम्हाला रिझल्ट्स मिळत नसतील. तर हे जे येणारे माझे सेशन्स आहेत, हे जर ह्याचे जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही माझं चॅनल प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सला सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स हवे असतील तर नोटिफिकेशनच्या घंटीला क्लिक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा तुम्ही तुमचा छोटासा वाटा उचला. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया हाच प्रश्न घेऊन त्याच्या दुसऱ्या उत्तराच्या पैलूकडे वळत, तो म्हणजे थिअरी ऑफ फिलिंग अँड इट इफेक्ट्स ऑन द रिझल्ट. अधिक माहिती करता किंवा आमच्या विविध कोर्सेसच्या इतर इन्फॉर्मेशन करता आमची वेबसाईट आहे www.pragyanioe.org. मगासपासून तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी अनघा आणि आमची संपूर्ण प्रज्ञानची टीम जी आज या व्हिडिओसाठी कार्यरत आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार प्रकट करते. थँक्यू.